नमस्कार मित्रांनो, जीएस ट्रिकवाला या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण सुरुवात करणार आहोत भारतातील डोंगर आणि टेकड्या यांचा भाग 2 दुसरा. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आपण. पहा मित्रांनो, आता गिरनार पर्वत. हा गिरनार पर्वत कुठे आहे? गुजरातमध्ये आहे. तर गुजरात हे कसं ध्यानात ठेवायचं? पहा, गिरनार पर्वत गुजरातमध्ये आहे. तर त्याची ट्रिक कशी ध्यानात ठेवणार मित्रांनो? पहा, गिरनार पर्वत. गिरनार पर्वतचं गिर हे ध्यानात ठेवायचं. गिर हे पहिलं अक्षर आणि गुजरातचं रात हे अक्षर ध्यानात ठेवायचं. हे दोन अक्षर आणि याची दोन अक्षर. आणि आपली ट्रिक कशी होणार मित्रांनो? पहा, अंधेरे रात में चलने से लोग गिर जाते हैं. अंधेरे रात में लोग चलने से गिर जाते हैं. रात में गिर जाते हैं. अशा पद्धतीने मित्रांनो ही ट्रिक तुम्ही ध्यानात ठेवू शकता. आता दुसरं पहा, पारसनाथ डोंगर. आता हे पारसनाथ डोंगर झारखंडमध्ये. तर हे कसे ध्यानात ठेवणार मित्रांनो? बघा, आता पारस म्हणजेच अंगण. आणि झारचं आपण काय केलं होतं? थार. आर्चीने घेतली थार. तर झार थार हे रायमिंग वर्ड आहे. आणि हे पारस म्हणजे अंगण. तर अशी कशी ट्रिक होणार? पहा, पारस म्हणजे अंगणात थार शोभून दिसते. अशा पद्धतीने ही ट्रिक मित्रांनो तुम्ही यूज करू शकता. आता मित्रांनो तिसरी बघा, अण्णामलाई डोंगर. तर अण्णामलाई डोंगर हे केरळमध्ये आहे. तर कसे ध्यानात ठेवणार? बघा, अण्णा नाश्त्यामध्ये केळ आणि मलाई खातात. अण्णा नाश्त्यामध्ये केळ आणि मलाई खातात. हे एकमेकांना कनेक्टेड असल्यामुळे मित्रांनो तुम्ही फक्त शब्द व्यवस्थित पाहायचे आणि व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा. आपोआप तुम्हाला ट्रिक 2 मिनिटाच्या आत कळून जाईल. त्यानंतर तिसरा पर्वत आहे मित्रांनो, सातपुडा पर्वत. तर सातपुडा पर्वत हा मध्य प्रदेशमध्येच आहे. कसं ध्यानात ठेवणार मित्रांनो? बघा, सातपुडा. त्याचबरोबर आता हे मध्य प्रदेशचं आपण मध घेतले, मध आणि हे पुडा. तर कशी ट्रिक होणार? पहा, मध खाणारी मुलं बिस्किट पुडा खात नाही. मध खाणारी मुलं बिस्किट पुडावरून आपण बिस्किट पुडा केलाय आणि मध्यवरून मध केले. मध खाणारी मुलं बिस्किट पुडा खात नाही. अशा पद्धतीने ही ट्रिक ध्यानात ठेवू शकता मित्रांनो. त्याचबरोबर आता सह्याद्री पर्वत सर्वांनाच माहिती आहे, हा महाराष्ट्रामध्ये आहे. तर ह्याचं आपण कशी ट्रिक केली? महान राष्ट्र हे सह्याद्रीच्या कुशीत आहे. अशी ट्रिक ध्यानात ठेवा. त्यानंतर मित्रांनो पुढची टेकडी आहे खासी टेकड्या. आता खासी टेकड्या आहे मेघालयमध्ये. तर खासी टेकड्या मेघालयमध्ये कसं ध्यानात ठेवणार? पहा, खासी म्हणजे सर्वांना माहिती आहे, खोकला. आणि मेघाचं आपण काय ध्यानात ठेवलं तर मेघ पहिला शब्द आणि खासी. काय येणार? ट्रिक कशी येणार मित्रांनो? पहा, मेघ आले की मुलांना खासी येते. अशा पद्धतीने ही ट्रिक ध्यानात ठेवायची. त्यानंतर पुढची ट्रिक आहे नागा टेकड्या. आता नागा टेकड्या कसं ध्यानात ठेवणार? ते आहे नागालँडमध्ये. नागा टेकड्या नागालँडमध्ये. ते कसं ध्यानात ठेवणार? नागासारखी वळणदार आहे. नागा टेकड्या कशा आहेत? नागासारख्या वळणदार आहे. अशा पद्धतीने ही ट्रिक तुम्ही ध्यानात ठेवू शकता. त्याचबरोबर पुढचं ट्रिक आहे मित्रांनो, पुढचा पर्वत आहे, टेकडी आहे जांपुई टेकडी. कोणती? जांपुई टेकडी. आता ही जांपुई टेकडी त्रिपुरामध्ये आहे. कुठे? त्रिपुरामध्ये. तर ह्याची ट्रिक कशी ध्यानात ठेवा मित्रांनो? पहा, जांपुई टेकड्या त्रिपुरा. ते कसं ध्यानात ठेवणार मित्रांनो? पहा, नदीला पूर आला की सगळीकडे जाम होते. जांपुई टेकड्या त्रिपुरा. पुरावरून पूर, जामवरून जांपुई टेकड्या. अशा पद्धतीने हे ध्यानात ठेवू शकता. आता पुढचं आहे मित्रांनो लाड टेकड्या. आता लाड टेकड्या कशा ध्यानात ठेवणार मित्रांनो? बघा, हे पुदुचेरीमध्ये आहे. त्याची ट्रिक पहा, लाड वरून लाल आणि चेरीवरून चेरी. लाल चेरी खायला गोड लागते. अशा पद्धतीने ही ट्रिक ध्यानात ठेवायची. पुढचं बेट आहे आगाताई बेट. हे आहे लक्षद्वीपमध्ये.
तर याची ट्रिक कशी ध्यानात ठेवणार मित्रांनो पहा. अगं ताई लक्ष्मीचे आगमन झाले ताट घेऊन ये. अगं ताई लक्ष्मीचे आगमन झाले आहे ताट घेऊन ये. अशा पद्धतीने ही ट्रिक तुम्ही ध्यानात ठेवू शकता. मित्रांनो व्यवस्थित व्हिडिओ पहा. एकमेकांना कनेक्टेड शब्द आहेत. थोडं विचार करून व्हिडिओ पहा व्यवस्थित. 2 मिनिटाच्या आत तुम्हाला व्हिडिओ ट्रिक ध्यानात राहील. आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.